चल मित्रा, उत्साही, उन्नत आणि उज्ज्वल आयुष्याची गुढी उंच उंच उभारू. सुखी, समाधानी, स्वानंदी जीवनाच्या म्हणता की आपण मारू. परिस्थिती ही माणसाला कधीच हरवू शकत नाही. त्या परिस्थितीत असणारी आपली मनस्थिती यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. एखादा व्यक्ती पाण्यात डुबतो. डुबणं ही समस्या नाही, पोहता न येणं ही समस्या आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण स्वतःला मजबूत बनवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, न की मजबूर आणि कमकुवत असणं. एक राजा होता, चांगला होता, शिस्तप्रिय होता, पण तो ज्या गोष्टी त्याला आवडत नव्हत्या त्याला कठोर शासनही करत होता. चांगला राजा होता, त्याच्या राज्यामध्ये जनता सुखी, समाधानी आणि हसत खेळत होती. पण दुर्दैव त्याचं असं होतं की तो दिव्यांग होता. त्याला एक डोळा आणि एक पाय नव्हता. एक दिवस तो आपल्या राजमहालामध्ये त्यांच्या पूर्वजांचे फोटो पाहण्यामध्ये व्यस्त होता आणि पूर्वजांच्या शूरवीर गाथा, त्यांचं आचरण, त्यांनी केलेले पराक्रम हे त्या फोटोच्या माध्यमातून त्याचं आकलन करत होतं. भरपूर पूर्वजांचे फोटो होते, चांगले देखणे, सुंदर, सुबक चित्र तिथं काढलेले होते. एक एक फोटो काढत, एक एक फोटो पाहत तो प्रत्येक पूर्वजाची, कर्तृत्वाची आणि त्यांच्या चांगल्या बलशाली साम्राज्याची गाथा तो आठवत होता. आणि प्रत्येकाचे फोटो चांगले सुंदर होते, देखणे होते. शेवटी एक फ्रेम होती रिकामी आणि त्याला म्हणजे ते रिकामी फ्रेम म्हणजे ते आपल्यासाठी असणार आहे. तो कल्पना करायला लागला की आपण दिव्यांग आहेत, आपला एक डोळा नाही, एक पाय नाही, पण आपले पूर्वज बलशाली होते, सुदृढ होते, चांगले देखणे होते. आता आपण गेल्यानंतर आपला फोटो कसा निघाल? आपण दिव्यांग आहोत. त्याला ते सण त्याच्या मनात कायम सलत राहायला लागला. त्याने विचार केला की आपण आपल्या जायच्या अगोदर आपली एक प्रतिमा तयार करावी. आणि त्यानं राज्यात ऐलान केलं की जो कोणी माझी चांगली, व्यवस्थित, सुंदर प्रतिमा तयार करेल त्याला राजश्री देण्यात येईल आणि त्याला बक्षीस देण्यात येईल. राजश्री मिळेल या आनंदानं भरपूर चित्रकार आनंदले, पण त्यांच्या मनात एक भय होतं की राजाला हे चित्र, राजा दिव्यांग आहे, हे चित्र त्याला पसंत नाही पडलं तर राजाश्री तर दूरच राहिला, पण फाशीत शिक्षा नक्की मिळणार आहे. त्या राज्यातले सगळे उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट, श्रेष्ठ, वरिष्ठ, ज्येष्ठ सगळे चित्रकार चिंतेत पडले. राजाचे चित्र काढावं तर कसं? बैठक बसली होती, सगळ्यांना बोलवण्यात आलं होतं. सगळे चिंतेत होते, चित्र काढावं कसं? त्या घोळक्यामध्ये एक नवोदित चित्रकार पुढं आला आणि म्हणाला, मी राजाचे चित्र काढेल. हे बाकीचे जमलेले सगळे व्यासंगी चित्रकार, पदानं, प्रतिष्ठेनं आणि प्रसिद्धीनं मोठे झालेले, त्यांना वाटलं की आता याची जवळ आली की जे आम्हाला जमेना झालं तो हा करायचा प्रयत्न करणार. राजानं सांगितलं हरकत नाही. तो नवोदित चित्रकार मला, महाराज मला 8 दिवसाची मुदत द्या, त्या मुदतीत मी तुमचं चित्र काढून देतो. सगळे चित्रकार त्या राजाच्या दिव्यांगाकडे पाहत होते. त्याला नसलेल्या एका डोळ्यात, एका पायात त्यांचं लक्ष केंद्रित होतं. पण हा नवोदित चित्रकार काय करतो याकडं सगळ्या राज्याचं, तथाकथित प्रसिद्ध, ज्येष्ठ, वरिष्ठ चित्रकारांचं लक्ष लागलं होतं. 8 दिवस झाले, दरबार भरला. राजा
फार कुतूहलाने त्याकडे पाहायला लागला की आता हा काय चित्र तयार करणार. कारण राजाही काही कमकुवत नव्हता, त्याला सर्व ज्ञान होतं. बाकीचे अल्लेली म्हणणारे चित्रकार का थांबले, का सहभाग घेतला नाही, याचं ज्ञानही त्याला होतं. राजश्री मिळेल इतर त्या नव्हती लावलोच, पण जर चित्र चांगलं नाही आलं तर राजा आपल्याला शिक्षा देईल हेही त्यांना भीती होती. तो नवोदित चित्रकार आला आणि त्याने एक सुंदर राजाचं चित्र काढलं आणि ते चित्र सगळ्या समोर राजाला दाखवलं. ते चित्र पाहिल्याबरोबर राजा प्रचंड अवाक झाला आणि राजाच्या तोंडून आपसुकच निघाला, वाह, सुंदर, अप्रतिम, फारच छान. लोक अवाक झाले, तिथले मोठे मोठे चित्रकार अवाक झाले. तिनं काढलं तरी कसं चित्र. राजानं ते चित्र सगळ्यांसमोर दाखवलं. चित्राची प्रतिकृती अशी होती, राजा दिव्यांग होता डोळ्यानं. त्या राजाला त्या चित्रामध्ये बाण मारवताना दाखवला. बाण मारताना एका व्यक्तीचा डोळा बंद असतो. ते दिव्यांग डोळा त्या चित्रामध्ये समाविष्ट करण्यात आला. आणि घोड्यावर बसून एक राजा शिकारीचा बाण मारतो असं त्या चित्रात दाखवण्यात आलं होतं. म्हणजे एक साईड राजाची पायाची ती ऑटोमॅटिक त्या घोड्याच्या एका पायामुळे दबली गेली होती. राजाला ते चित्र फार सुंदर वाटलं. राजानं त्या नवोदित चित्रकाराला राजश्री दिला. तो चित्रकार प्रसिद्ध झाला. मित्रांनो, कथा काल्पनिक असू शकते, पण यात्रा जे मर्म आहे ते वास्तविक आहे. प्रॉब्लेम किती असू द्या, कोणती असू द्या, पण ती प्रॉब्लेम फेस करण्याचा आपला दृष्टिकोन हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आपण जगतो कोणत्या दृष्टिकोनातून हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अनंत अडचणी येऊ द्या, पण प्रत्येक अडचण तुम्हाला सक्षम आणि साहसी बनवण्यासाठी येते. हा दृष्टिकोन कायम लक्षात असतो. धन्यवाद.